यानंतर आपण पाहतोय पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांनी कर्जत, लोणावळा, पुणे आणि अलिबागच्या दिशेने धाव घेतली आहे। पर्यटकांच्या या प्रचंड गर्दीमुळे सायन पनवेल महामार्गावर मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तिथे निर्माण झाली आहे। वीकेंड आणि पावसामुळे पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावलाय। पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी आता त्या दिशेने जाण्याला सुरुवात केलेली आहे। कर्जत, लोणावळा, पुणे, अलिबागकडे पर्यटकांचा ओढा आपल्याला दिसतोय। मात्र यामुळेच कुठेतरी पनवेल महामार्गावर आता वाहतूक कोंडी पाहायला मिळते। सायन पनवेल महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अत्यंत धीम्या गतीने इथे वाहतूक सुरू आहे। याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। ठाणे, रायगड, नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस आहे। हे दृश्य आहे सायन पनवेल महामार्गावर आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे, कारण सायन पनवेल महामार्ग पनवेलच्या दिशेने जे आहे ती वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे। कारण पहिला पाऊस आनंद करण्यासाठी जे आहेत वाहन चालक असेल, प्रवासी असेल किंवा पर्यटक जे आहेत ते कर्जत, लोणावळा या महामार्ग असेल किंवा रायगडच्या पर्यटन स्थळावर जाण्यासाठी गर्दी करताना दिसून येते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही जी वाहतूक कोंडी झालेली आहे हे दृश्य आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात सायन पनवेल मध्ये पर्यटक जे आहेत त्यात जाताना दिसून येत आहे। पहिला पाऊस आनंद करण्यासाठी जे आहेत पर्यटकांच्या गाड्या ज्या आहेत त्या रायगड, कर्जत, लोणावळ्याच्या दिशेने जाताना दिसून येते। त्यामुळे पहिला पावसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी पर्यटक जे आहेत मोठ्या संख्येने पुण्याच्या दिशेने सुद्धा जाताना आपल्याला दिसून येतं। एकूणच काय, पहिला पाऊस आनंद व्यक्त करण्यासाठी सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई।